यांच्याकडून फर्स्ट ॲड बॉक्स, सक्षम संदेश पाटील यांच्याकडून चेंडूचे बॉक्स आणि दिनेशजी पाटील यांच्याकडून चहापाण्याची जी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या सर्व वस्तू स्वरूपात दिलेल्या देणगीदारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थेट जातोय आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने. पंचांचा देखील इशारा येतोय. सुरुवात मॅचला सुरुवात झालेली आहे, सामन्याला सुरुवात होते. ज्यांच्यामध्ये लढत आपण पाहतोय मराठा योद्धा पंधेरी आणि मोर्या क्रिकेट संघ दाबिल प्रथम गोलंदाजी करते. मोर्या क्रिकेट संघ दाबिल. पहिला चेंडू हवेमध्ये होता, परंतु या ठिकाणी पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेलेल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा फटका देखील मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हवेमध्ये चेंडू. परंतु या ठिकाणी कोणताही खतरा नाही आहे. एक चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळाले. संघाचं देखील खातं उघडले गेले. पंधेरी संघ 3 षटकांचे सामने आहेत. 3 षटकांमध्ये या ठिकाणी आपल्याला मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. हे पहिल्या फेरीतील हा चौथा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. पुन्हा एकदा सज्ज. पाहूया पुढील चेंडू. सामना करेल गणेश. गोलंदाजीवरती आलाय संतोष आणि गणेश अशी ही रंगत आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी करतोय तो संतोष. आता मात्र गणेश यांना त्याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. 3 षटकाचे सामने आहेत. पुन्हा एकदा सज्ज. पाहूया पुढील चेंडू फेकला जातोय. पंचांचा इशारा येतोय. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी बॅटची काढा लागून चेंडू जातोय लेगच्या दिशेने. पाहूया एक धाव तर नक्कीच घेता आली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पुढे सगळे धावसंख्या होते 2 धावा. पुन्हा एकदा सज्ज. पाहूया पुढील चेंडू. संतोष यांचा सामना करेल डावखोळे फलंदाज आहे आकेश. आणि या ठिकाणी पाहूया झेल होते का हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी सुंदर या ठिकाणी झेल घेतला जातोय. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे पार होईल का, परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने हा चेंडू हातामध्ये घेतला ना, एक मोठा गडी देखील बाद केलाय. एक मोठा गडी माघारी परततोय आकेशच्या रूपाने आणि सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय संतोष यांच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. नवीन गडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय मंदारवरती देखील तेवढीच मोठी जबाबदारी असेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील त्याच पद्धतीने मोठी फटकेबाजी करावी लागेल. या ठिकाणी मोठी धावसंख्या उभी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मोठी फटकेबाजी करण्यासाठी उतरले होते दोन्ही फलंदाज, परंतु या ठिकाणी मोठा झेल घेतला आणि माघारी परतला. पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक वरती पोहोचलाय मंदार. या ठिकाणी वारंवार आपण सांगत चाललोय की तुमच्या खेळाडूंसाठी एक खासियत म्हणजे आपल्या जेवणाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. भगवान दादा पाटील स्वतः आजच्या या मैदानाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला आहे. सर्वांनी या भोजनाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाची व्यवस्था ठीक 12 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे. सर्व खेळाडूंनी या भोजनाचा आपण लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संतोष यांच्याकडून. पुन्हा स्ट्राईक वरती पोहोचलाय मंदार. पुन्हा एकदा सज्ज. पाहूया आणि या ठिकाणी मंदार यांनी हा चेंडू भिरकावलाय. पाहूया नक्कीच हा चेंडू चौकाराच्या दिशेने जाईल का, आणि हा चेंडू गेलाय सीमारेषे पार. येतोय गणगणित चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी पाहत होतो, परंतु सुंदर गोलंदाजी करत असताना देखील या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक असताना देखील आपण त्याचा परिपूर्ण फायदा उचलायचा आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी या संधीचा फायदा देखील उचलला गेला आहे मंदार यांनी आणि हा चेंडू लगावलाय चौकाराच्या रूपाने. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 6 धावा. मित्रांनो, वाघ जरी जखमी झाला तरी आपल्या आयुष्याला कधी कंटाळत नसतो. तो थांबतो, वेल पण जाऊन देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो, परंतु ती त्याची दहशत आणि तोच त्याचा दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाहीये तर प्रयत्न सोडतो.
संपतो, मात्र कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपला सामना देखील संपलेला नाहीये. आपल्याला अजून खूप सामने खेळायचे आहेत. थोडंसं जलद गतीने आपण सामने चालू ठेवायचे आहेत, कारण वेळेचं देखील आपल्याला बंधन आहे. वेळ फार महत्वाची आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजीवरती सज्ज असेल आकाश आणि दुसरं मला वाटतं षटक आहे आणि दुसरं षटक घेऊन आलाय आकाश. दुसरं षटक घेऊन आलाय, नॉन स्ट्राईक वरती पोहोचलाय गणेश. आकाश आणि गणेश पाहूया कोणती बाजू सरस ठरेल. त्यानंतर पुढील होणारा सामना असेल MCCC फोफलवणे आणि अमर स्पोर्ट तेरेवागणी संघ. दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. MCC फोफलवणे संघ आणि अमर स्पोर्ट तेरेवागणी संघ दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज पाहूया आणि या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी मात्र मोठा फटका येतोय, परंतु फटका येतोय हवेमध्ये, चेंडू देखील जातोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा इशारा काय येतोय, हा येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र आता पुढे सरकले, धावसंख्या मोठी होते का, धावसंख्या पोहोचते 12 धावा. कुठेतरी वंदावलेली धावसंख्या होती, मंदावलेली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली होती 6 धावा, परंतु 6 धावांवरती न थांबता या ठिकाणी आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी मोठी धावसंख्या उभी केली गेली आणि या षटकाच्या मदतीने धावसंख्येत भर पडून धावसंख्या पोहोचले 12 धावा. आता मात्र गोलंदाजीवरती आलाय, गोलंदाजीवरती सज्ज आहे आकाश. मात्र सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. कोण खेळतोय, गणेश यांच्याकडून सुंदर गोल फलंदाजी पाहायला मिळते, कारण मोठा फटका होता. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत देखील मोठी भर पडली आहे. आता मात्र पुन्हा एकदा काय होतंय, पुन्हा मला वाटतं षटकार होतोय का, पुन्हा एकदा हा षटकार जबरदस्त फलंदाजीचा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 षटकार आपण पाहतोय. नक्की षटकारांची या ठिकाणी हॅट्रिक देखील होईल का, कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालेले नाही आहेत, परंतु गणेश यांच्या बॅटमधून हे हॅट्रिक षटकार पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल. 10 मिनिटांनी जेवणची व्यवस्था झालेली आहे. नाही सुरुवात होईल आता 10 मिनिटं 15 मिनिटांनी. कुणी हरलेली टीम जाऊ नये असं तुम्ही सगळ्यांना सांगा, पण एकदा प्रयत्न सांगा, परत सांगा. मित्रांनो या ठिकाणी भगवानदादा पाटील यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे आणि त्याने 15 मिनिटांनंतर या ठिकाणी जेवणाची देखील आपण आस्वाद घ्यायचा आहे. जे संघ हरलेले आहेत त्यांनी देखील जेवण करून जायचं आहे अशी आग्रहाची विनंती त्यांची आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅक टू बॅक या ठिकाणी मोठा इतिहास घडतोय. बॅक टू बॅक 3 षटकार आणि या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी कोण करतोय, तर आतिषबाजी करतोय गणेश. बॅक टू बॅक 3 षटकार म्हणजे 18 धावा 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. कुठेतरी आपली धावसंख्या मंदावली होती, त्या धावसंख्येला उंचावून नेऊन ठेवतोय हा गणेश आणि बॅक टू बॅक 3 षटकार म्हणजे 18 धावा या ठिकाणी केल्या गेल्या आहेत. एका मागोमाग एक 3 षटकार म्हणजेच मोठी पॉवर, मोठी ताकद आणि मोठा म्हणजेच महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास मित्रांनो लागतो आणि तो आत्मविश्वास आपल्याला पाहतोय आपण गणेश यांच्याकडे. आणि बॅक टू बॅक 3 षटकार या ठिकाणी लगावले गेलेत. आता मात्र गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय आकाश. हा मात्र नक्कीच प्रेशर आणि दडपणमध्ये असेल, कारण बॅक टू बॅक 3 षटकार गेल्यानंतर देखील तेवढंच मोठं प्रेशर येतं त्या गोलंदाजांवरती. पाहूया पुढील चेंडू फेकण्याचा प्रयत्न असेल. चौथा चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. पुन्हा गणेश फायदा उचलतो का आणि पुन्हा या ठिकाणी चेंडू जातोय का सीमा रेषे पार, परंतु थोडा का होईना चेंडू आतमध्ये राहिला आणि हा आला एक चौकार. अरे कुठे आहे, बरं आहे ना, या ठिकाणी आपण पाहिलं गणेश काय करतात. तर या ठिकाणी IPL मध्ये जर आपण पाहतो ना, IPL मध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी आतिषबाजी केली जाते ना फटकांची षटकारांची, तशीच आतिषबाजी काहीशी या ठिकाणी या मैदानामध्ये देखील पाहतोय आपण गणेशच्या रूपाने. बॅक टू बॅक 3 षटकार आणि एक चौकार, सुंदर फटकेबाजी करतोय गणेश.
हो हो, आता मात्र गोलंदाजीला दाद द्यावी लागेल, कारण बॅक टू बॅक 3 षटकार आणि 1 चौकार मारल्यानंतर देखील या ठिकाणी रोखून ठेवले गणेशाला. पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम निर्णय आहे, कारण ज्या पद्धतीने आपण कोर्टात गेल्यानंतर आपण कोणावरती विश्वास ठेवतो तर जजवरती विश्वास ठेवतो. जज जो निर्णय देईल तो आपण मान्य करतो. तसंच मित्रांनो आपण मैदानामध्ये खेळत असताना पंच जो निर्णय देईल त्या निर्णयाशी आपण सर्वजण बंधनकारक आहोत. त्यामुळे पंचांचा निर्णय हा फार महत्त्वाचा निर्णय. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा आकाश, पाहूया. आणि या ठिकाणी मोठा फटका येईल का? हवेमध्ये चेंडू, चेंडूवरती येतोय फिल्डर, परंतु या ठिकाणी या ठिकाणी आपण मला वाटतंय काय होतं तर या ठिकाणी काय झालंय, रनआउटचा खतरा. या ठिकाणी मोठा गडी बाद झाला, माघारी परतला. कोण गेला? गणेश. कारण गणेशला अजून एक जरी षटकार मिळाला असं ना मित्रांनो, अजून 6 चेंडू त्याच्याकडे शिल्लक होते. 6 चेंडू जर मिळाले असं ना नक्कीच गणेशाने बॅक टू बॅक जे 3 षटकार आपण पाहिले ना अजून धावसंख्येत भर पडली असती. सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळेल. मला वाटतं गणेशाने जर वैयक्तिक धावा जर आपण पाहिल्या तर खरोखरच महत्त्वपूर्ण धावसंख्या या ठिकाणी गणेशांच्या रूपाने पाहायला मिळाल्या. आणि गणेशाने वैयक्तिक धावसंख्या 25 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी दिल्यात. खरोखर सुंदर फटकेबाजी केली होती आणि त्यांच्या या महत्त्वपूर्ण फटकेबाजीने धावसंख्येत भर पडाली. धावसंख्या पोहोचले 30 धावा संपले. तिसरा षटक कोण घेऊन येते पाहावं लागेल. नाणेफेकीचा कौल उडवला का? नाही, पहिलीच बॅटिंग आहे ना. या ठिकाणी 30 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. सरासरी जर आपण रन रेट पाहिला तर 15च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या केली जाते आणि 15च्या रन रेटने या ठिकाणी धावसंख्या केल्यानंतर 2 षटकांमध्ये 30 धावा देखील केल्या गेलेल्या आहेत. आणि 30वे षटक घेऊन आलाय आदिनाथ. स्ट्राईक वरती पुन्हा आदिनाथचा सामना करेल आणि या ठिकाणी सुंदर फटकेबाजी करतोय. 1 धाव तर नक्कीच घेता येईल का? 1 धाव घेतली गेली, परंतु गचाल क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पुढे सरकते. धावसंख्या होते 32 धावा, 32. आता मात्र मोठं या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक होईल का? कारण सकाळच्या 17 पासून जर आपण पाहिलं तर एक 34 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं होतं साईनाथ देगाव संघाने, परंतु आता हे रेकॉर्ड ब्रेक होईल का पाहावं लागेल. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करत होता, परंतु हातातून निसटला चेंडू आणि चेंडू गेला पाठीमागे. 1 धाव तर नक्कीच घेतली गेली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पुढे सरकले. धावसंख्या होते 33 धावा, 33. धावसंख्या या ठिकाणी केली गेली आहे. गोलंदाज आहे अक्षय. पुन्हा एकदा सज्ज अक्षय. पाहूया, अंपायरला क्रॉस करून चेंडू फेकला जातो आणि या ठिकाणी क्लीन बॉल. त्रिफळाचित केले, दांडी गुल. कारण ही गरज होती अक्षय यांची मागील षटकामध्ये, कारण ज्या वेळेस दुसरं षटक फेकलं गेलं परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिला तर सुंदर समाचार ज्याने या ठिकाणी घेतला तो गणेश. त्या गणेशला जर आपण रोखला असताना मित्रांनो तर नक्की धावसंख्या कुठेतरी थांबवता आली असती, परंतु लेट का होईना, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी जी गोलंदाजी करतोय ना, दाद द्यावी लागेल अक्षय याच्या गोलंदाजीला. अक्षय आणि स्ट्राईक वरती पोहोचलाय प्रदीप. सुंदर गोलंदाजी करतोय अक्षय. भले मोठी धावसंख्या जरी उभी केली गेली असली तरी मला धावसंख्या थांबवायची आहे, मला तिसऱ्या षटकामध्ये काहीसं रोखून ठेवायचं आहे. याच पद्धतीने गोलंदाजी करतोय तो अक्षय. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय प्रदीप. काही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील चेंडू शिल्लक. ओहो, या ठिकाणी चेंडूचा सामना केला गेलाय, परंतु 1 धाव तर नक्कीच घेतली गेली. 2 धावा घेता येईल का? परंतु सुंदर रन बिटवीन द विकेट पाहतोय आपण. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 35. ज्या धावसंख्येची अपेक्षा होती तेवढी धावसंख्या मला वाटतं या ठिकाणी केली गेली. जवळजवळ 35 या ठिकाणी मोठं आव्हान उभं करून ठेवलंय. पाहावं लागेल अजून काही चेंडू शिल्लक आहेत. सामना करतोय. हो हो, फुलटा चेंडू.
चेंडूचा सामना केला गेलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय गणगणे षटकार. या षटकाराच्या मदतीने धाव संख्येत भर पडते, धाव संख्या पोहोचते 41. आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाय स्कोर झालेला आहे, ज्यांच्या नावाने खरोखर सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. मराठा योद्धा पंधेरी संघ 41. आणि मला वाटतंय शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू 41. आता या चेंडूचा सामना कशा पद्धतीने करतोय आणि या ठिकाणी पुन्हा चेंडू फेकला जातोय, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिला तर नक्कीच एक धाव मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 42. चला मित्रांनो, लवकरात लवकर मैदानाबाहेर यायचंय आणि पंधरी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्राचं शोधून घ्यायचं आहे. MCCC पोफलवणे संघ वर्सेस अमर स्पोर्ट परेवांगणी संघ. पोफलवणे आणि तेरेवांगणी संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. लवकरात लवकर या मित्रांनो, वेळेला फार महत्व आहे. वेळ ही कोणासाठी थांबत नाहीये आणि आपली ही स्पर्धा अगदी वेळेत चालू झालेली आहे, वेळेत देखील आपल्याला संपवायची आहे. अमर स्पोर्ट तेरेवांगणी संघ संघनायक तसेच MCCC पोफलवणे संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याला क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत. मराठा योद्धा पंधेरी संघ आधी योद्धाप्रमाणे या ठिकाणी लढाई करतायत. मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केली गेलेली आहे 42. 18 धावा आणि 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल मोरिया क्रिकेट संघ दाबिल संघाला. ज्या पद्धतीने गणेशाने बॅक टू बॅक ते 3 षटकार जे लगावले होते, त्याच्यानंतर पुन्हा एक चौकार देखील लगावला होता, त्या महत्वपूर्ण धावसंख्या होत्या आजच्या या धाव फलकामध्ये. त्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो, MCCC पोफलवणे संघ आणि अमर स्पोर्ट तेरेवांगणी संघ. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे आणि सलामीचे फलंदाज देखील आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मोरिया क्रिकेट संघ दाबिल संघ. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंधेरी संघ जास्त वेळ नाही घ्यायचा मित्रांनो. या ठिकाणी देवाचं नामस्मरण देखील केलेलं आहे आणि देवाचं नामस्मरण केल्यानंतर आता क्षेत्ररक्षण सजून घेत आहेत मराठा योद्धा पंधेरी संघ आणि पंचांचा इशारा देखील होता. चला सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील मोरिया क्रिकेट संघाला देखील त्याच पद्धतीने मोठी फटकेबाजी करावी लागेल. आपल्या सामना जर जिंकायचा असेल तर 43 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. म्हणजे सरासरी जर आपण बघितलं तर 14च्या रन रेटने या ठिकाणी आपल्याला धावसंख्या करावी लागेल. क्षेत्ररक्षण सजून झालेलं आहे. सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. या ठिकाणी अमर स्पोर्ट तेरेवांगणी संघ उपस्थित आहे. MCCC पोफलवणे संघाचे संघनायक MCCC पोफलवणे संघ. ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी उडवला जातोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळेला फार महत्व, सर्वांनी सज्ज राहायचं आहे. आणि या ठिकाणी प्रथम गोलंदाजीसाठी कोण येत आहे हे देखील पाहावं लागेल. सलामीचे फलंदाज आहेत आकाश आणि अजित. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल उडवला गेला. अमर स्पोर्ट तेरेवांगणी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल विजय प्राप्त केला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे.
पोपटवाणी संघ अमर तेरेवांगणी संघ आपण सज्ज राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने बोलतोय. या ठिकाणी आपण पाहतोय दोन संघांमध्ये लढत. मराठा योद्धा पंधेरी आणि मोर्या क्रिकेट संघ दाबिल. दाबिल आणि पंधेरी अशा या दोन संघांमध्ये लढत होते. 18 चेंडू 43 धावांची गरज. स्ट्राईक वरती पोहोचलाय आकाश आणि अजित. स्ट्राईक वरती पोहोचलाय अजित. नॉन स्ट्राईक वरती आकाश. सलामीचा गोलंदाज विजय. नक्कीच विजय प्राप्त करायचा असेल तर विजयाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू फेकला परंतु वाईट चेंडू. वाईटच्या रूपाने या ठिकाणी संघाचं खातं देखील उघडलं गेलं मोर्या क्रिकेट संघ दाबिल संघाचं. पुन्हा एकदा सज्ज विजय. स्ट्राईक वरती पोहोचतोय अजित. मित्रांनो जसं जसं आपण घड्याळाकडे पाहतोय ना घड्याळाचा आकडा हा पुढे सरकत राहील तसा उन्हाचा कडाका देखील आपल्याला जाणवेल. आणि या उन्हाच्या कडाक्यामध्ये आपण पाहतोय आजची मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे शिवशाही चषक 2025. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटला काढा लागून लेगच्या दिशेने बॉल फेकला जातोय. एक धाव नाही घेतली तर 2 धावा देखील धावून घेतल्या. सुंदर बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी 3 धावा घेतलेल्या वाटतं धावून. 3 धावा या ठिकाणी धावून घेतलेल्या आहेत. आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 4 धावा. पुढील चेंडू विजय यांचा. स्ट्राईक वरती आता पोहोचलाय आकाश. चला चालू करा गेम. पंच. स्ट्राईक वरती पोहोचलाय तो आकाश. नॉन स्ट्राईक वरती अजित आणि बॉलिंग मार्ट वरती आहे तो विजय. चला जास्त वेळ नाही खर्च करायचा मित्रांनो. त्वरित आपण घड्याळाकडे पाहायचंय आणि सामना चालू करायचा आहे. सुंदर गोलंदाजी विजय यांची म्हणावी लागेल. हो हो थोडीशी लेंथ चुकली आहे. दिशा चुकली आहे. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वाईट चेंडू. या वाईटच्या रूपाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत पुढे सरकले. धावसंख्या होते 5 धावा. मोठं टार्गेट आहे. 43 धावांचं टार्गेट आहे. सरासरी जर आपण पाहिलं तर 14च्या रन रेटने आपल्याला धाव करायला लागतील. या ठिकाणी मला वाटतं हवेमध्ये चेंडूवरती आलाय खेळाडू. घेतलाय मोठा झेल. एक मोठा गडी बाद होऊन माघारी परततोय. या ठिकाणी सलामीची जोडी देखील या ठिकाणी नाराज होऊन माघारी परततोय आकाश. आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय संतोष. चला चला जलद गतीने चालू ठेवा. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होते संतोष. 3 षटकाचे सामने आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील त्याच पद्धतीने मोठे फटकेबाजी जर आपण केली नक्कीच मोठी धावसंख्या या ठिकाणी आपण चेस करू शकता. परंतु पाहिलं तर मोठी धावसंख्या या ठिकाणी घेण्यामध्ये अपयश आलेलं दिसतंय मोर्या क्रिकेट संघाला. आता मात्र स्ट्राईकवरती पोहोचले. संतोषला मोठी कामगिरी करावी लागेल. हो हो क्या बात आहे. या ठिकाणी चेंडू भिरकावला तो आहे. एक धाव तो नक्कीच घेतली गेलेली आहे आणि एका धावेचे समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते 6 धावा. पुढे होणारा सामना असेल MCCC बुफळवणे वर्सेस अमर स्पोर्ट तेरेवांगणी संघ. या संघाने सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी हो हो क्या बात आहे. सुंदररित्या चेंडू फेकला जातोय. त्याच पद्धतीने आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूवरती फिल्डर येतोय आणि चेंडू देखील रोखला जातोय. फक्त केवळ 1 धाव. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज विजय आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र मोठा फटका येईल का. परंतु फटका येतोय मोठा. परंतु त्या चेंडूवरती मात्र धावसंख्या येते खूप कमी. फक्त 2-2 धावा येत आहेत. आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल मोर्या संघाला.
आपल्याला जिंकायचं, आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचं असेल तर मोठी धावसंख्या करावी लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 9 धावा. थोडीशी मंदावलेली धावसंख्या आहे. सरासरी आपण 14 रेटच्या रन रेटने जर आपण गेलो तर नक्कीच धावसंख्या उभी करू शकता. परंतु गोलंदाजी जर आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी करता आली आणि केवळ 9 धावांवरती या ठिकाणी रोखून ठेवलं गेलं पंधेरी संघाने. तर दुसरं षटक घेऊन यायचं आहे पटकन. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय मित्रांनो. 9 धावसंख्या या ठिकाणी केली गेलेली आहे. चला या ठिकाणी सूचना वारंवार सूचना देखील येते. भगवानदादा पाटील यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांनी या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण चालू झालेलं आहे. ज्या संघांना पुढे खेळायचं आहे लवकरात लवकर खेळायचं आहे त्या संघाने देखील जेवण करून घ्यायचं आहे. जे संघ पराजित झालेले आहेत त्या संघांना देखील जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांनी त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. भगवानदादा पाटील यांनी ही व्यवस्था केली आहे. त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत करतो कारण त्यांच्या माध्यमातून आजचा हा खेळण्याचा हा मैदान देखील आपल्याला उपलब्ध करून मिळालेला आहे. भगवानदादा पाटील यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सज्ज मैदानाच्या दिशेने आपण जातोय. दुसरा षटक घेऊन आलाय. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूचा सामना करेल षटकाराने. बघा तिथे लक्ष द्यायचंय खेळाडूकडे. थोडंसं आपली सर्वांनी आपल्या शरीराची देखील काळजी घ्यायची आहे. उन्हाचा कडाका आहे. उन्हाच्या कडाक्यामध्ये खेळत असताना देखील आपण जर पाहिलं तर डोक्यावरती देखील सूर्याची किरणं आहेत. या धगधगत्या उन्हामध्ये आपण आपल्या संघासाठी खेळतो असतो. परंतु खेळत असताना देखील आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज पाहूया पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अजय यांचा चेंडू आहे आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय. मोठे फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर गोलंदाजी करतोय तो अजय. कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने गणेश यांनी जे बॅक टू बॅक षटकार मारले त्याच पद्धतीने या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी करावी लागेल मोर्या क्रिकेट संघ दाविल संघाला. पुन्हा एकदा सज्ज अजय. ओहो या ठिकाणी काय होत आहे. या ठिकाणी झेल सुटला जातोय परंतु एक धाव नक्कीच घेतली जाते. 2 धावा घेता येतील का. परंतु 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 18 धावा. ओहो या ठिकाणी काय होते. पुन्हा हवेमध्ये चेंडू हवेमध्ये येतोय. खेळाडू येते चेंडूवरती परंतु या ठिकाणी देखील पुन्हा झेल सुटलाय. बॅक टू बॅक या ठिकाणी चौकार मिळालाय. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते 22 धावा. अशाच पद्धतीने जर आपण मोठे फटकेबाजी केले तर नक्कीच ह्या 43 धावांचं आव्हान आपल्याला प्राप्त करता येईल. कारण 22 धावसंख्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अजूनही मला वाटतं जवळजवळ 21 धावांची गरज असेल. नक्कीच होऊ शकतात जर मोठे फटके आले तर नक्कीच 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. ओहो या ठिकाणी चेंडू फेकला जातोय. 1 धाव नक्कीच घेतली जाते. एका धावेत रोखून ठेवलं जात आहे. गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि 1 धाव घेत असताना देखील या ठिकाणी जेथे 1 धाव होती तिथे 2 धावा या ठिकाणी धावून घेतलेल्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचते 24 धावसंख्या. थोडस बदल. धावसंख्या होते 23. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या आता होते 24. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. आता मात्र आपल्याला समीकरण पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये या ठिकाणी पाहावं लागेल
धावसंख्येत बदल होतोय. 24 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 25. 25 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो कोणतीही तर चूक होणार नाही आहे, कारण लाईव्ह यूट्यूब आहे. जरी चूक झाली तरी निदर्शनात आपण आणून द्यायचे. 25 धावसंख्या झालेली आहे. आणि या ठिकाणी शेवटचे 6 चेंडूमध्ये किती धावांची गरज ते देखील पाहावे लागेल. पुढील चेंडू भाऊ या महत्वाचे निर्णायक षटक असेल. या ठिकाणी या चेंडूला स्वागत केले गेले आणि चेंडू जाईल का सीमारेषे पार. येतोय गणगणित चौकार. या 4 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 29. 29 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. शेवटचे 5 चेंडू 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावा. खरोखरच या ठिकाणी अफलातून मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी परंतु सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहिली आपण. 5 चेंडू 14 धावांची गरज असताना देखील या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला गेला. आता मात्र समीकरण आलंय 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. महत्वाचे काही चेंडू शिल्लक आहेत. इथे मोठा जर फटका आला ना मित्रांनो तर नक्कीच या ठिकाणी मोठी धावसंख्या आपण जे उभी केली गेलेली आहे ती नक्कीच आपण त्याचा सामना करू शकतो. 4 चेंडू 14 धावांची गरज. हो हो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. भले या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला गेला पण निर्धाव चेंडू होती. ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण यष्टीरक्षक जर पाहिली सुंदर या ठिकाणी किपिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या ठिकाणी देखील मोठा गडी बाद केलाय. माघारी परततोय पाहावं लागेल अजित. या ठिकाणी ज्यांचं आता आगमन झालेलं आहे कुणबी समाज विकास संघ 18 गाव संलग्न कुणबी युवक मंडळ आमचे शिवेदार कुणबी युवा शिवेदार सुमीजी चिनकडे साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे, कारण खऱ्या अर्थानं आजची स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांचे देखील आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. त्या सर्वांचं आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करीत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. हो हो या ठिकाणी महत्वाचा हा निर्णायक चेंडू होता. 1 धाव तर नक्कीच घेतली गेलेली आहे. 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 31. किती पाहिजे होता 12 ना. 2 चेंडू 12 धावांची गरज. आता मात्र गणेश सारखे बॅक टू बॅक 2 षटकार मारावे लागतील. 2 चेंडू 12 धावांची गरज. ओहो षटकार होईल का, परंतु हवेमध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण. 2 धावा देखील घेतल्यात परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण. आता मात्र 1 चेंडू 10 धावा. यानंतर पुढील होणारा सामना असेल MCCC पोफलवणे वर्सेस अमर स्पोर्ट तेरेबागणे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. हा सामना संपला की त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय हवेमध्ये चेंडू आहे आणि अशा पद्धतीने हा सामना या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि विजयी संघ झालेला आहे मराठा योद्धा पंधेरी संघ. या संघाचं खूप खूप अभिनंदन. पराजित संघ आहे मोर्या क्रिकेट संघ दाबिल. या दोन्ही संघांचं देखील खूप खूप अभिनंदन. मी मोर्या क्रिकेट संघ